हॅलो नमस्कार. तर आजचा जो व्लॉग आहे तो आहे दसऱ्याचा. तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या कुटुंबियांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर घरची पूजा केली, आज सुट्टी आहे. तर आंघोळ वगैरे करून आता कुठं चाललो? सामान्य स्कूटीची आणि चाल ओके. तर स्कूटीची आणि व्हाईट गाडीची पूजा. चला मी आधी पाणी टाकतो, मग तू गंध लाव. असं थोडं थोडं थांब, थोडंसं ओलं करायचं का त्याला, असं पाणी टाकायचं. हां थोडं हलव, त्याच्यात समोरून गंध लाव, थोडंसं हलव बोटानी, हलाव, गंध लाव. हा तू गंध लाव ही इकडं. हा समन्यू लावला. आता ह्या गाडीला शब्बास. तू समोरून येऊन गंध लावायचा. हा इथं समोरून ये, गंध लाव इथं. ओके चल ते ठेवू. दोन्ही गाडीवरती फुल ठेवू. एक ठेव. इथं वरती ह्याच्यावर ठेव, ह्याच्यात एक ठेव. हां तिकडे एक ठेव. व्हेरी गुड. चल पाया पड गाडीच्या. ठीक आहे, जाऊ दे. दुसरं ठेव, छोटंवालं ठेव. ते तिथं हे दिसतंय ना, त्या होलमध्ये लाव. वरती होल आहे. हा ठीक आहे, जाऊ दे. ठीक आहे, चल झालं. पाया पडलास तू गाडीच्या, पड. बस व्हेरी गुड. चलो आता व्हाईट कारला करू. तर आता आम्ही जात आहोत आमच्या कारकडे. कारची पूजा करून घेऊ. सामान्य कुंकू आणि फुलं वाहतोय. चलो ती आहे गाडी. चलो चप्पल काढा आता. चलो आता इथंच थांब, तू येऊ नको माझ्या मागं. इथं हौद उघडा आहे, असं आधी पाणी करूयात आपण. हौद उघडा आहे, समन येऊ नको इकडं. चारी चाकांना ना पाणी हे करूया. ओके. चप्पल काढली नाहीस का तू? चप्पल काढ. आता कुंकू लाव. ओके. आणि आता फुल व्हा. वरतीच ठेव. हा तिथंच ठेव, कुंकाच्या तिथंच ठेव ना. नाही पडत नाही, ठेव. सो आता मी निघत आहे रावण दहन आणि सीमोल्लंघन करायला. तर आपण आता जाऊयात. भैया वहिनी समन्यू गेलेत पुढे. तर आपण आता जाऊयात रावण दहन करण्यासाठी. सो चलो. मला उशीर झाला आहे. इथं झालंय ऑलरेडी दहन. मी तरी दाखवतो व्हिडिओ. ऑलरेडी झालेलं आहे. रावण दहन तर म्हणजे ऑलरेडी तिथं झालं होतं रावण दहन. त्यामुळं तिथून निघून मी येताना गणपतीचं मंदिर होतं, तिथं दर्शन केलं. आता काहीतरी खायची इच्छा होते, पार्सल घरी घेऊन जावं म्हणतोय. ढोकळा आणि भेळ कॉम्बिनेशन, आणि सोबत कुल्फी पण घेऊयात. चला मग आता घेऊयात पार्सल आणि घरी जाऊयात.
फायनली मी घरी आलेलो आहे. पार्सल घेऊन भैया वहिनी समोर पुढं गेले, त्यांना जायचं होतं. मी म्हणलं मी नाही जात, मी घरीच पार्सल आणतो. तर भेळ आहे, भेळ घेतली आहे आणि अर्थातच ढोकळा. मला आज असं कॉम्बिनेशन म्हणजे तिखट भेळ आणि ढोकळा असं काहीतरी कॉम्बिनेशन. अर्थातच गोड म्हणून चॉकलेट फ्लेवरची कुल्फी आहे, मला जाम आवडते. असा सण व्हायला पाहिजे, शेवट गोड असला पाहिजे. तर आजचा हा ब्लॉग इथेच आपण स्टॉप करूयात, कारण आता मी खातो आणि बस एवढंच आजच्या पुरतं. तुमच्या सगळ्यांना परत एकदा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. मस्त खात राहा, सण सगळे एन्जॉय करायचे, खात राहायचं बास.